तुलनेनं यावेळेस क्वालिटी जो होता हा. विषय तो सोपा होता. टक्के सांगू शकतो का पेपर वास्ट होता. इझी होते. किती अटेम्प्ट केले तरी पण? क्वेश्चन यायचा होता. अच्छा. एलिमिनेट करून निघू शकतो. नमस्कार, बीडीएस अकॅडमी आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज कंबाईन ग्रुप बी चा पेपर झालेला आहे प्रीचा आणि आज प्रत्यक्षात हा कारण सगळे विद्यार्थी इथे संभ्रम झालेले होते की पेपर होतेही की नाही होत. ऍक्च्युअल मध्ये पेपर झालेला आहे. त्या पेपर जो झालेला आहे एमपीएससी कंबाईन ग्रुप बी चा प्रीचा, तर आज आपण त्याची अनालिसिस विद्यार्थ्यांकडनं ऐकून घेऊया की हा मध्यंतर पेपर कोणत्या लेवलचा होता. ठीक आहे, तर मला तुम्ही सांगाल का पेपरचा लेवल काय होता यावेळेस? सर पेपर थोडा मॉडरेट होता, अच्छा, टाइम कन्झ्युमिंग होता टाइम कंझ्युमिंग आणि ऑप्शन जे होते यावेळेस थोडेसे असे कन्फ्युज करणारे होते. कन्फ्युज. असं मला सांगा, तुम्ही ते कन्फ्युज करणारे ऑप्शन होते पण त्यात इलिमिनेटेड करून आन्सर निघत होते का? चान्स थोडा कमी होता पण होऊ शकत होता एलिमिनेट. अच्छा, आणि तुलनेनं यावेळेस क्वालिटी जो होता विषय तो सोपा होता. क्वालिटी हा सोपा सोपा होता. अच्छा, किती आणि केले तुम्ही क्वालिटीचे सॉल्व? मला वाटतं मी पूर्ण अटेम्प्ट केलं. पूर्ण अटेम्प्ट हा. केले. अच्छा, आणि क्वालिटीवर हा. जे क्वेश्चन्स आले होते ते हा. स्टॅटिक बेस आले होते की करंट वर जे मुद्दे चालू आहे आता सर फॅक्ट होतं. फॅक्ट होते? हा. अच्छा, maximum डायरेक्ट fact असं होते. कलम विचारत होतं डायरेक्ट. अच्छा. म्हणजे फॅक्च्युअल डाटा यावेळेस जास्त युज केला त्यांनी आणि तुमच्या बेसिक होता. हा, तुमच्या मते सायन्सचे कसे क्वेश्चन्स होते? सायन्स थोडं टफ होतं माझ्यासाठी. टफ होता? हा. अच्छा. आणि जिओग्राफीचे मॅप बेस क्वेश्चन आले होते की स्टेट वर बेस जास्त? स्टेट आणि म्हणजे इंडिया आणि महाराष्ट्र दोन्ही लेवलवर होते. अच्छा. तर जॉग्राफी माझ्यासाठी इझी होता. आणि मॅथ आणि रिझनिंग सेक्शन कसा होता? मॅथ रिझनिंग पण व्यवस्थित होता. अच्छा. रिझनिंग आणि म्हणजे व्यवस्थित होता. तुम्ही किती अटेम्प्ट केले तरी पण? मी सर तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट मध्ये थोडा हे झाला, हो का? पूर्ण सॉल्व्ह नाही करू शकली पण जास्तीत जास्त गेले. जास्तीत जास्त केले. तुमच्या मते किती कट ऑफ असू शकते तरी पण? कट ऑफ तर सर आता काही सांगू नाही शकत, हो पण का? ज्यानुसार माझा पेपर गेला अच्छा, तर तरी थोडा पण तर moderate level होता. अंदाजा तरी तरी 60 पर्यंत तर जाईलच सर. 60 पर्यंत जाणार. ओके सर, तुम्ही सांगा. ठीक आहे ना, चालते ना, काही ना. मला सांगा एकंदरीत आजचा पेपर कसा होता? आजचा पेपर मागच्या वर्षीपेक्षा नाही म्हटलं तरी टाइम कन्झ्युमिंग होता. टाइम कन्झ्युमिंग होता. हो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक वास्ट लेवल होती त्याची एक थोडी. वास्ट लेवल होती. हम्म. म्हणजे असं म्हणता येणार की जो पूर्वीचा जो 2024 चा हा. पेपर झाला आणि त्याच्यापेक्षा दुसरी थोडा गोष्ट हार्ड म्हणजे ते होता. कन्सेप्च्युअल कडे जास्त झुकलंय. कन्सेप्च्युअल. हा. तर तुम्ही यामध्ये कन्सेप्च्युअल क्वेश्चन जे होते तर हे याच्यात जसं एलिमिनेशन मेथड यूज करतो मॅक्झिमम टाइम, तर हो, तो तुम्ही यूज करू शकला का? एलिमिनेशन मेथड आपण तसे प्रयत्न करतो एलिमिनेशनच्या बाबतीत, पण हा. नेमकं आता त्या 60 ते 80 मिनिटात का केलं हा हा. आहे का नाही ते तर आता घरी जाऊन सगळं विश्लेषण अच्छा. इतकं ठरवलं मी काय सांगू नाही शकत. अच्छा, मला पण इतकं मी 100% सांगू शकतो का पेपर वास्ट होता. पेपर वाच हो. होता. आणि मॅथ आणि रिझनिंगची लेवल काय होती? मॅथ आणि रिजनिंगची लेवल थोडी हायच होती मागच्या वर्षीपेक्षा, High होती. स्लाइटली हाय होती. स्लाइटली आहे होती. पेपर ठीकठाक होता? मीडियम होता. म्हणजे लेवल कशी होती? हार्ड, मीडियम, सोपी, मॉडरेट? मॉडरेट होती. आणि हा पेपर मागच्या वर्षा तुलनेत यावेळेचा कसा होता? अच्छा, तुझा फर्स्ट टाइम आहे का? तरी मॅथ आणि रिझनिंगची लेवल काय होती? कसा होता पेपर म्हणून आजचा? सांगा ना, आजचा पेपर कसा होता? थोडा कठीण होता. थोडा कठीण होता. आपला कोणता सेक्शन कठीण होता तरी पण? मॅथ सेक्शन पुष्कळ कठीण होता. कठीण वाटला थोडा. टाइम जास्त होता. किती अटेम्प्ट केले तरी तुम्ही? आणि 94-95 94-95? हो. अच्छा, तरी तुम्हाला काय वाटेल की सेफ स्कोर काय असणार आपला? आता काय माहित तरी 60च्या जवळ. 60च्या जवळपास. ओके सर, थोडा रिव्ह्यू मिळणार का एक्झाम बद्दल? कसा गेला तुमचा पेपर? पेपर छान गेला. पेपर छान गेला. आणि पेपरची लेवल काय होती? मॉडरेट, इझी, हार्ड? मॉडरेट टू हाय. मॉडरेट टू हाय. आणि आपल्या मॅथ आणि रिझनिंगचा सेक्शन कसा होता? सोपी होता. सोपी होता. अच्छा, तुमचे अटेम्प्ट ट्रिकी किती होता झाले? थोडा. 87. 87. अच्छा, काय असणार सेफ स्कोर तुमच्या मते वगैरे? 65. 65 वगैरे. ओके. आणखी जर आपण बघितलं गेलं तर हिस्ट्रीचे क्वेश्चन्स कसे होते? हिस्ट्रीचे क्वेश्चन्स हा. थोडे ट्रिकी होते. ट्रिकी होते. मला जर विचारायचं की आधुनिक माध्यमिक या प्राचीन माध्यमिक प्राचीन याच्यावर म्हणजे कशावर आधुनिक- जास्त भर दिला एमपीएससी? आधुनिक वरती भर होता. आधुनिक वरती भर होता. अच्छा. आणि आपलं जर म्हटलं गेलं तर पॉलिटीचे कसे क्वेश्चन्स होते? पॉलिटीचे क्वेश्चन पंचायत राज वरती थोडा जास्त भर होता. अच्छा. आणि राज्यपाल आणि
म्हणजे मला स्टॅटिक जास्त राष्ट्रपती- विचारले की जे करंट मध्ये इश्यू चालू असतात त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले. करंट वरती थोडं जास्त Current वरती. सिन्स आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका सुरू आहे अच्छा हा त्याच्या रिगार्डिंग त्यांनी थोडा भर दिला भर दिलाय. आणि आता जर करंट अफेअरचे जे क्वेश्चन्स आहेत ते इन्व्हायरमेंट बेस विचारले की कसे विचारले, काय होतं त्याची? एक क्वेश्चन यायचा होता तर AI आपण चा असं होता. म्हणू शकतो की थोडस फ्युचरिस्टिक क्वेश्चन होते अच्छा आणि अं, जागतिक लेवलवरती म्हणजे काय राहील किंवा कसं भारताचं प्रतिनिधित्व सुरू आहे सुरू आहे. त्यानुसार आणि IMF मध्ये भारताचे एक हे केलं आहे ज्यांनी हा. प्रतिनिधित्व तर त्याच्यावरती क्वेश्चन होता. Question होता. अच्छा तर ग्लोबल लेवलवरती इंडियाचे काय पोझिशन्स आहे त्याच्यावर regarding जास्त असं question. अच्छा. आणि मॅथ सेक्शन इझी होत आहे ना? तुम्ही math सांगाल का सर थोडा रिव्ह्यू बद्दल कसा होता पेपर वगैरे? आजचा पेपर थोडासा लेंदी होता लेंदी होता हा. आणि बऱ्यापैकी प्रश्न इझिली सॉल्व्ह होणारे नव्हते. अच्छा त्यामुळे नेहमीपेक्षा थोडासा मॉडरेट टू डिफिकल्ट असतो. डिफिकल्ट होता. अच्छा मी एक क्वेश्चन विचारत असे जे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन तुम्हाला जास्त आले होते का? नाही जास्त नाही आले होते पण कमीच आले होते पण थोडेसे अवघड होते. थोडेसे अवघड होते. आणि जसं आता ऑप्शन खूप कन्फ्युजन दिले होते का? कन्फ्युजन भरलेले ऑप्शन असतात ते? नाही, काही ठिकाणी होते अचूक ओळखा किंवा मग अच्छा, अच्छा. ते नेहमीच असते ते. आणि जे तुम्हाला ऑप्शन होते ज्यातनं तुम्ही इलिमिनेट करून काही क्वेश्चनचे हा, आन्सर देऊ शकत ज्यांचा होते का? अभ्यास व्यवस्थित आहे बऱ्यापैकी आहे ज्यांना अनुभव आहे. अच्छा. आणि करंट अफेअरचा सेक्शन कसा करंट होता? अफेअर्सचा म्हणजे 15 पैकी ज्यांनी अभ्यास केला त्यांना 10 पर्यंत आरामात येऊ शकतो. अच्छा. तुम्ही 100 मधनं कितने मी अटेम्प्ट केले? पूर्ण अटेम्प्ट केली. तुम्हाला टाइम पुरला पूर्ण? मला- म्हणजे हा सगळ्या विद्यार्थ्यांना पूर्ण लाईक टाइम होता? आता प्रत्येकाचं वैयक्तिक वेगळं असते पण बरोबर मला आहे. नेहमी पुरतो टाइम. मागच्या वर्षी झालेला पेपर आणि या वर्षी झालेल्या पेपर मध्ये मागच्या काय डिफरन्स आहे? वर्षीपेक्षा थोडासा हा अवघड होता. अवघड होता. अच्छा. तरी मागच्या काय सेफ स्कोर असणार असं तुम्हाला वाटते? जागा जास्त असल्यामुळं यावेळेस 55 प्लस सेफ राहील. 55 प्लस सेफ आहे ना? ओके. आणि करंट अफेअर बद्दल काय? करंट अफेअर ज्याचा चांगला अभ्यास होतो तो 10 पर्यंत मार्क आरामात घेऊ शकतो. आरामात देऊ शकते. ओके ठीक आहे धन्यवाद. काय नाव तुमचं? प्रतीक डोईपुढे प्रतीक डोईकडे. अच्छा. कुठनं हा सर तुम्ही? इथलाच आहे नागपूर. नागपूर मधला. कसा वाटला तुम्हाला आजचा पेपर? पेपर थोडा इझी मॉडरेट होता. थोडा इझी टू मॉडरेट होता. हा. अच्छा. त्याच्यामध्ये पॉलिटी आणि रिजनिंग इझी होतं इझी होता. अच्छा बाकीच्या सेक्शन पेक्षा. अच्छा. आणि हिस्ट्रीचे 1-2 क्वेश्चन थोडे आउट ऑफ सिलेबस वाटले मला. आउट ऑफ सिलेबस. अच्छा मला म्हणजे सांगा मध्यम वाचल्यामध्ये प्राचीन या आपलं मॉडर्न याच्यावर विचारले नाही. जास्त करून? मॉडर्न मॉडर्न वर जास्तीत जास्त प्रश्न Modern. विचारण्याचा भर घेतलेला आहे. आणि सायन्सचे जे क्वेश्चन होते ते स्टॅटिक होते कसे होते ते? म्हणजे कन्सेप्च्युअल विचारले होते, घुमून फिरून विचारले होते? स्टॅटिक विचारले होते. स्टॅटिक विचारले होते. अच्छा. आणि जर आपण एकंदरीत बघितलं गेलं की करंटचे कसे क्वेश्चन्स होते? 2024चं करंट विचारलं होते की 2025चं? दोन्ही पण करंट होते म्हणजे एकंदरीत 18 एक महिन्याचा वगैरे करंट असायला पाहिजे. अच्छा अच्छा. तर तुमचा टाइम पुरला पेपरला? टाइम किती अटेम्प्ट केले तुम्ही? 80-90 वगैरे असेल. हो का? अच्छा. तुमची ही कितवी प्री आहे? तिसरी. अच्छा. तर तुम्ही आजचा पेपर देऊन तुम्ही सॅटिस्फाईड आहात का असं वाटले तुम्हाला? हो थोडं. अच्छा. तर मला सांगा तुम्ही जनरली आता तुम्ही पेपर दिला तर आपला ओव्हरऑल जर बघितला तर कट ऑफ किती जाऊ शकते? तसं काही सांगता येत नाही. सांगता नाही येत. एकदम हा. मागच्या तरी पण वेळेसपेक्षा काही थोडा range- कमी जाईल. अच्छा थोडा कमी जाणार. अच्छा. तर कमी जाण्याचं कारण म्हणजे आजचा जो पेपर होता तो मागच्या वर्षीपेक्षा थोडा टफ होता. अच्छा ठीक आहे. तर मी अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू घेतलेले आहे सगळ्यांसोबत इथे विचारून त्यांना की पेपरबद्दल पेपरची लेवल काय होती, हार्ड होती की मॉडरेट होती. सगळ्यांनी मॉडरेट सांगितली पण थोडी टफ सांगितली आहे. आणि ॲटलिस्ट सांगून राहिली की आपले 60 ते 65च्या दरम्यान कट ऑफ जाऊ शकते असे सगळ्यांनी सांगितले आहे जनरल कट ऑफ. तर अशाच प्रकारचे माझे जे एक्झाम सेंटरचे रिव्ह्यू बघण्यासाठी त्याच प्रकारे मी मॅथ आणि रिझनिंग BDS अकॅडमी या चॅनलवर घेत असतो. जस्ट आज जो झालेला पेपर आहे तो आज किंवा उद्यापर्यंत मी अपलोड करून देणार मॅथ आणि रिझनिंग सेक्शन विथ सोल्युशन. तर जो कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मित्र मैत्रीण जेवढे पण असेल त्यांना शेअर करा. धन्यवाद.